हॅलो फ्रेंड्स, ऑकर सायन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण लोशो ग्रीडमध्ये मिसिंग नंबरला ॲक्टिवेट कसं करायचं आणि तो नंबर जर त्या व्यक्तीमध्ये नसेल तर त्या व्यक्तीच्या जीवनावर कोणता परिणाम होतो हे सर्व पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. जर तुमच्या लोशो ग्रीडमध्ये एक नंबर मिसिंग असेल तर त्या व्यक्तीमध्ये लिडरशिप क्वालिटी बघायला मिळत नाही. स्वतःच्या मनातील गोष्ट लोकांना कन्वे करू शकत नाही. बिझनेसमध्ये लॉस होतात. स्वतःला प्रूव्ह करू शकत नाही कारण लिडरशिप क्वालिटी नसल्यामुळे. एक नंबर हा सूर्याचा नंबर आहे. या नंबरला ॲक्टिवेट करण्यासाठी काही उपाय करू शकतो. अशा व्यक्तीने कपाळावर टिळा लावायचा, महादेवाची पूजा करू शकतात, सूर्याची उपासना करू शकतात, संडेचा उपवास ठेवू शकतात, सूर्याच्या मंत्राचा जप करू शकतात. हे सर्व केल्यामुळे एक नंबर हा तुमचा ॲक्टिवेट होण्यास मदत होते. आणि त्यानंतर जर तुमच्या लोशो ग्रीडमध्ये 2 नंबर हा मिसिंग असेल तर अशा व्यक्ती सेन्सिटिव्ह नसतात, सेल्फ कॉन्फिडन्स नसतो, रिलेशनशिप बिल्ड करण्यामध्ये प्रॉब्लेम येतात. अशा व्यक्तीने दुसऱ्यांकडून एक्सपेक्टेशन ठेवणं बंद करायला पाहिजे. 2 नंबरला ॲक्टिवेट करण्यासाठी चंद्राचे यंत्र वापरू शकतात. व्हाईट कॉटन क्लॉथ जवळ ठेवू शकतात, म्हणजे एखादा व्हाईट कलरचा रुमाल जवळ ठेवू शकतात. महादेवाला पाणी आणि दूध मिक्स करून वाहू शकतात. प्राणायाम केल्यामुळे सुद्धा 2 नंबर ॲक्टिवेट होतो. कॅट्स आयचं ब्रेसलेट यूज करू शकतात. क्रिस्टलचं रुद्राक्ष मिळतं, ते पण यूज करू शकतात. त्यामुळे 2 नंबर ॲक्टिवेट होण्यासाठी मदत मिळते. जर तुमच्या लोशो ग्रीडमध्ये 3 नंबर हा मिसिंग असेल तर हा गुरुचा नंबर आहे. अशा व्यक्तींना शिक्षणामध्ये प्रॉब्लेम्स येतात, नॉलेज वाढू शकत नाही, लाईफमध्ये खूप मेहनत करावी लागते, कन्फ्यूज असतात अशा व्यक्ती. 3 नंबरला ॲक्टिवेट करण्यासाठी गुरुचं यंत्र सोन्यामध्ये बनवून यूज करू शकतात. गायत्री मंत्राचा रोज उच्चारण सकाळी करायला पाहिजे. रोज मंदिराला जायला पाहिजे. केसरचा टिळा कपाळावर लावायला पाहिजे. मेडिटेशन केल्यामुळे 3 नंबर ॲक्टिवेट व्हायला मदत मिळते. जर तुमच्या लोशो ग्रीडमध्ये 4 नंबर हा मिसिंग असेल, 4 नंबर हा राहूचा नंबर आहे. हा जर नंबर मिसिंग असेल तर फिजिकल वर्क करायला आवडत नाही अशा व्यक्तींना. आळशी असतात बऱ्याचपैकी. कोणतेही काम करण्यासाठी मोटिवेशन लागतं. खूप कमी प्रॅक्टिकल असतात. शॉर्टकट खूप आवडतात अशा व्यक्तींना. याचमुळे त्यांच्या आयुष्यातल्या खूप चांगल्या संधी निघून जातात. तर मग या नंबरला ॲक्टिवेट करण्यासाठी ऑर्गनाईज राहावं लागेल. रुद्रा क्रिस्टलचं ब्रेसलेट यूज करू शकतात. हातामध्ये पिवळा धागा बांधला तर 3 आणि 4 नंबर ॲक्टिवेट होतो. जर तुमच्या लोशो ग्रीडमध्ये 5 नंबर हा मिसिंग असेल तर 5 नंबरला न्यूरोलॉजीमध्ये खूप महत्त्व दिलेलं आहे. 5 नंबर हा बॅलेन्सिंगचा नंबर म्हणून ओळखला जातो. हा नंबर मिस असेल तर अशा व्यक्तीमध्ये ॲडव्हेंचरपासून घाबरतात त्या व्यक्ती. त्यांना घबराट होते. अचानक जीवनामध्ये अपॉर्च्युनिटी येत नाहीत. कम्युनिकेशन स्किलमध्ये वीक असतं अशा व्यक्तींचं. लाईफ खूप डिस्टर्ब असतं अशा व्यक्तींचं. 5 नंबरला ॲक्टिवेट करण्यासाठी गोल्डमध्ये बुधाचं यंत्र ठेवू शकता. तुळशीला रोज पाणी द्यायला पाहिजे. हिरवे मूग मंगळवारी रात्री भिजत घालायचे आणि बुधवारी सकाळी ते मूग पक्ष्यांना खायला दिले पाहिजे. गाईला चारा खाऊ घातला पाहिजे. यामुळे 5 नंबर ॲक्टिवेट व्हायला मदत मिळते. जर तुमच्या लोशो ग्रीडमध्ये 6 नंबर मिसिंग असेल तर अशा व्यक्तींचं त्यांच्या आई किंवा वडील या दोघांपैकी एकासोबत जास्त पटत नाही. मॅरिड लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात. जर 6 नंबरला ॲक्टिवेट करण्यासाठी राईट हँडमध्ये गोल्डन कलरची वॉच घालू शकतात. अशा व्यक्तींनी परफ्यूम गिफ्ट कोणालाही द्यायला नाही पाहिजे. परफ्यूम यूज करू शकतात अशा व्यक्ती. मनी प्लॅन्टचं झाड हे नॉर्थ डिरेक्शनमध्ये ठेवू शकतात. नेहमी छान तयार राहायला पाहिजे. महिलांची रिस्पेक्ट करायला पाहिजे. शुक्रवारी उपवास करायला पाहिजे. 7 चक्राचं ब्रेसलेट यूज करू शकतात. कोणत्याही लग्न झालेल्या महिलांना कॉस्मेटिक गिफ्ट दिलं तरी पण हा नंबर ॲक्टिवेट होतो.
जर तुमच्या लो शुगर 7 नंबर हा मिसिंग असेल तर अशा व्यक्तींना मॅरेज लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात. मॅरेज लेट होतं, देवावरती विश्वास नसतो. सगळ्यात पहिले निगेटिव्ह थॉट्स येतात. कुठलंही काम करण्याच्या अगोदर ह्यांच्या माइंडमध्ये पॉझिटिव्ह थॉट येण्याऐवजी निगेटिव्ह थॉट्स यायला येतात. 7 नंबर जर मिसिंग असेल तर अशा व्यक्तीमध्ये इंट्युशन पॉवर ही वीक असते. जर 7 नंबरला ॲक्टिवेट करण्यासाठी केतूचे यंत्र चांदीमध्ये यूज करू शकतात. गणपतीची पूजा करू केल्याने सुद्धा हा नंबर ॲक्टिवेट होतो. कुत्र्यांना खाऊ घालणे, केतूचा मंत्र जाप करू शकतात. यामुळे तुमचा 7 नंबर ॲक्टिवेट व्हायला मदत होते. जर तुमच्या लो शुगर 8 नंबर मिसिंग असेल तर अशा व्यक्तींचं मॅनेजमेंट खूप वीक असतं. प्रॉपर्टीच्या बाबतीत अनलकी असतात. 8 नंबरला ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्ही शनी यंत्र धातूमध्ये यूज करू शकतात. ब्रासच्या तांब्यामध्ये कॉईन भरून ते वेस्ट डायरेक्शनमध्ये ठेवायला पाहिजे. हनुमानाची पूजा करू शकतात. कावळ्यांना दाणे टाकू शकतात. ॲमेथिस्टचं ब्रेसलेट यूज करू शकतात. जर तुमच्या लो शुगर 9 नंबर हा मिसिंग असेल तर अशा व्यक्ती दुसऱ्यांची पर्वा करत नाही, स्वार्थी बनतात. कम्फर्ट झोनमध्ये राहायला खूप आवडतं अशा व्यक्तींना. आईवडिलांचा अनादर करतात. एकटे राहायला आवडतं आणि त्यांना हा एकटेपणा भेटतो पण. जर 9ला ॲक्टिवेट करायचं असेल तर त्यासाठी मंगळ यंत्र यूज करू शकतात. पंचमुखी लाल कलरची डाळ दान करू शकतात. महादेवाची पूजा करायला पाहिजे. ब्लॅक टर्मलिन नावाचं एक ब्रेसलेट असतं, ते पण यूज करू शकतात. मंगळवारचा उपवास करू शकतात. या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या लो शुगर 1 ते 9 अंक मिसिंग असतील तर त्याच्यावर कुठला उपाय केल्यानंतर ते नंबर ॲक्टिवेट होतात हे सर्व सांगितलेलं आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचून त्यांची हेल्प करू शकता. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, शेअर करा, लाईक करा. हर हर महादेव.